तर आज आहे औसा आणि इकडे आमची औशाची तयारी चालू आहे। तर झालं असं की मम्मीला वडे करायला 9 वाजले। जेवण तर मम्मीने सकाळी 5 वाजताच केलं होतं, पण भावाला जॉबला जायचं होतं, बहिणीला जॉबला जायचं होतं आणि पप्पांना ताईच्या सासूला टिफिन घेऊन जायचं होतं। आणि त्याच्यानंतर मग आमच्या सर्वांची अंघोळ होती। मग मम्मी बोलली की तुम्ही एक काम करा, तुम्हाला लेट होतो ना, तुम्ही अंघोळ वगैरे करून घ्या आणि त्यानंतर मग सर्व पटापट रेडी व्हा, तोपर्यंत मी वडे करून घेते। तरीसुद्धा मम्मी सर्व काम वगैरे सर्व मम्मीनेच केलं होतं, ते पण आम्हाला 11 वाजायचे नाही, आम्ही 11 वाजवलेच। आणि त्याच्यानंतर मग मम्मी बोलली तुम्ही जाऊन या, तोपर्यंत मग मी इकडे सर्व म्हणजे आलू वडे वगैरे करून घेते। आम्ही आल्यावरती बघितलं तर मम्मी आलू वडे करत होती। त्याच्यानंतर मग वहिनीने आमच्या मम्मीला मस्तपैकी रेडी वगैरे केलं आणि मग शेवटी मम्मी पण आमची गेली ओसा करायला। आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवायला वगैरे बसलो। मम्मी आमची चेंज करून बसली होती, पण आम्ही चेंज केलं नव्हतं, कारण की आम्हाला ना रील वगैरे करायचे होते। खाली गेलो आम्ही, थोडं फुगडी वगैरे खेळलो आणि ना समोर आमच्या ना सत्यनारायणची पूजा होती, तर ते लोक डान्स वगैरे करत होते। त्याच्यामध्ये मग आम्हाला पण असं वाटत होतं की आम्ही पण जाऊन डान्स करावं, पण खरं तर ना आम्हाला त्यांचे गाणेच काही समजत नव्हते। तर आजचा पूर्ण दिवस ना आम्ही फक्त फोटो आणि व्हिडिओमध्येच घालवला होता। पूर्ण दिवस कसा गेला हा समजलाच नाही। तर बाय बाय, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच।